नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. इंटेरियर डिझायनिंगच्या नावाखाली 70 विद्यार्थ्यांची लाखोंची फसवणूक. इंटेरियर डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी 70 विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कलिंगा युनिव्हर्सिटीशी संलग्न असून फ्लोरिड कॉलेजची फ्रँचायझी असल्याची बतावणी करत बनावट कागदपत्रे दाखवून ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पुण्यातील फ्लोरिड कॉलेजच्या संचालकासह दोघांना अटक केली आहे. प्रथमेश अशोक राऊत वय 26 राहणार पुनावळे आणि सचिन भीमराव बोराटे वय 42 राहणार डोंबिवली अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर त्यांच्या इतर मॅनेजमेंटमधील साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश राऊत हा पुण्यातील संस्थेचा संचालक असून सचिन बोराटे हा फ्लोरिड कॉलेज ऑफ डिझायनिंग या संस्थेचा संचालक आहे. याबाबत महावीर अशोकचंद दुग्गड वय 45 राहणार छत्रपती संभाजीनगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादींच्या मुलीला 12वी नंतर इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घ्यायचे होतं. त्यांना इंटरनेटवर फ्लोरिड कॉलेज ऑफ डिझायनिंग या कॉलेजची माहिती मिळाली. चौकशीत त्यांना पुण्यात येऊन भेटण्यास सांगितले. त्यांनी पुण्यात प्रथमेश राऊत याची भेट घेतली आणि फ्लोरिड कॉलेज ऑफ डिझायनिंगचे पुणे येथील स्टडी सेंटर असून मी हेड असल्याचे सांगितले. त्यांनी कलिंगा युनिव्हर्सिटीसोबत संलग्न असल्याची कागदपत्रे दाखवली. त्यानुसार त्यांनी 17 जून 2026 रोजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी सुरुवातीला 10,000 रुपये भरले होते.